हॅलो सर्वांना. खूप दिवसानंतर असा व्हिडिओ बनवतो आहे, म्हणजे कुठेतरी बसलो आहे आणि व्हिडिओ बनवला आहे. कारण की वेबिनार आणि पॉडकास्ट चालू असल्यामुळे या टाईपचा व्हिडिओ नाही करता आला. आज हा व्हिडिओ करण्यामागचं कारण हे की रात्री थोडं अवांतर वाचनाला आणि बघण्याला वेळ मिळाला आणि त्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. कदाचित तुम्हाला ती पहिल्यापासून माहिती देखील असेल, पण आज मला ती शेअर करावीशी वाटते. कारण की मी पहिल्यांदा अनुभवली ती गोष्ट. ती म्हणजे अशी की शाळेमध्ये असताना किंवा कॉलेजमध्ये असताना मे महिन्यामध्ये गावी राहण्याचा जास्तीत जास्त दिवस गावी राहण्याचा योग यायचा. आणि पहाटे एक गोष्ट जाणवायची, ती म्हणजे पहाटे आपोआप मोठ्या सकाळी जाग यायची, लवकर जाग यायची. आणि तेव्हा आजी आणि आजोबांपैकी कोणीतरी ना पहिले उठल्या उठल्या हातामध्ये झाडू घ्यायचे आणि अंगण झाडायचे, ओटी झाडायचे. जे पण पाठीमागचं अंगण असेल, पुढचं अंगण असेल, ते सकाळ सकाळ म्हणजे ते आपण रामाच्या पारी म्हणतो तेव्हाच ते साफ करायला घ्यायचे. तर त्यामागे काय शास्त्र होतं, काय लॉजिक होतं की बाबा दिवसभर त्यांना त्या गोष्टींसाठी वेळ नाही म्हणून करतायत. किंवा संध्याकाळी मला आठवते की आजोबा संध्याकाळी शेतावरून आल्यानंतर पण फ्रेश व्हायच्या आधी एकदा अंगणातून झाडू लोटायचे आणि मग फ्रेश व्हायला जायचे. यामागचं कारण एक जॅपनीज टेक्नॉलॉजी म्हणाल, ते त्यांनी असं सांगितलं की जॅपनीज पद्धत आहे म्हणून. पण मला तर असं वाटतं की ही आपली महाराष्ट्रातली किंवा आपल्या गावाकडचीच संस्कृती आहे. ते म्हणजे ते अंगण रोज झाडल्याने त्यांच्या डोक्यातले विचार असतील, मनातले विचार असतील, ते तेव्हा निघून जायचे. एक निर्मळ सुरुवात व्हायची, एक छान सुरुवात दिवसाची व्हायची. त्यामुळे ते कचरा काढत असताना, ते झाडू मारत असताना त्यासोबतच त्यांचे निगेटिव्ह थॉट्स त्यातून निघून जात असत आणि एक फ्रेश, त्यांना स्वतःला आतून एक फ्रेश वाटायचं आणि एक छान सुरुवात व्हायची, अशी त्यामागची ती धारणा होती. तर मी देखील आज असं केलं की आपण पण तसं करून बघूया. आणि मी सकाळी उठलो आणि थोडंफारच काहीतरी बेडरूममध्ये इकडचं तिकडे तिकडचं इकडे करून छान कचरा काढायला घेतला आणि कप्पा लावला, कामाची जागा स्वच्छ केली. तर अंघोळीनंतर असं बाहेर आलो आणि तर वाटलं खरंच यार की इट वर्क्स. आणि मी हे पुढे करत राहण्याचा प्रयत्न करणार. तुम्ही पण एकदा करून बघा. जर उठल्या उठल्या जर रिफ्रेश वाटत नसेल, थोडं आळसवानं वाटत असेल किंवा काहीतरी असं निगेटिव्ह वाटत असेल, तर हे एकदा फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहे, कुठलंही सेशन नाही आहे, तर ते करून बघायला काय हरकत आहे. स्वतःबरोबर हा एक्सपेरिमेंट. थँक्यू.